संत खांदालेकर आहेत, तर ते आपल्याला ह्या मठाबद्दल ठराविक माहिती देतील. हा मठ हे समाधी इथे आहे. कैवल्याश्रम स्वामी म्हणजे पूर्वास संन्यास घेण्यापूर्वीचं त्यांचं नाव दिनकर नाडकर्णी, ह्या शिवराव मधलेच नाडकर्णी कुटुंबातीलच आहेत. त्यांचं म्हणजे संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव दिनकर नाडकर्णी. तर ते स्वामी आता आपण चाललोय स्वामी समर्थ मठाकडे. ओटसवाडी मध्ये आहे ते. नमस्कार. तर मी आता आलोय शिवडाव गावातील ओटसवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ. तर हे जेमतेम कणकवलीपासून एक 8 ते 10 किलोमीटरवरती आहे आणि माझ्या गाव म्हणजे वाडीतील माझ्या वाडी थरकळवाडीपासून हे जेमतेम 8 किलोमीटरवरती आहे. म्हणजे जेमतेम हा टोटल 16 किलोमीटरचा प्रवास आहे शिवडाव थरकळवाडी ते कणकवली. तर हे मध्यभागी श्री स्वामी समर्थ यांचा मठ आहे. तर मग चला जाऊया आपण श्री स्वामी समर्थ मठ मध्ये. दुपारच्या वेळेला आल्यामुळे मठामध्ये कोणी दिसत नाही आहे. मठाचा दरवाजा उघडा आहे. तर आता आपण मठाच्या गाभाऱ्यात आलो आहे आणि श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचं पूजन केलं जातं इथे. तर आता पूजा झालेली आहे. आपण याबद्दल माहिती बऱ्यापैकी स्थानिक पुजाऱ्यांकडून घेऊ. सुंदर असा मठ आहे इथे शिवडाव गाव ओटसवाडीमध्ये. कधी ह्या साईडला आला तर नक्की तुम्ही भेट द्या. तर आता आपल्यासोबत येथील स्थानिक पुजारी अनंत खांदालेकर आहेत. तर ते आपल्याला ह्या मठाबद्दल ठराविक माहिती देतील. हा मठ हे समाधी इथे आहे. कैवल्याश्रम स्वामी म्हणजे पूर्वास संन्यास घेण्यापूर्वीचं त्यांचं नाव दिनकर नाडकर्णी, ह्या शिवराव मधलेच नाडकर्णी कुटुंबातीलच आहेत. त्यांचं म्हणजे संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव दिनकर नाडकर्णी. तर ते स्वामी परंपरेतील म्हणजे अक्कलकोट स्वामी, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य बाळाप्पा महाराजांचे शिष्य ताथवड्याला पुण्याला मठ आहे वामन महाराज, आणि त्यांचे शिष्य हे म्हणजे वामन महाराज यांचे गुरु, अशी ती अक्कलकोट स्वामींची परंपरा आहे. आणि इथं त्यांना वामन महाराजांकडून अक्कलकोट स्वामींच्या पादुका त्या काळात त्यांना शिष्य म्हणून मिळालेल्या आहेत. आणि त्यांनी इथं या ठिकाणी ह्या गावामध्ये मठ स्थापन करून स्वामी परंपरेची पुढे पताका चालवली. आणि आजपर्यंत आता ह्याला 103 वर्ष या मठाला स्थापन करून झालेली आहे. आणि हे शिवडाव गाव गडनदीच्या तरी बाजूने गडनदी आहे. गडनदीच्या तरी हे असं निर्जन ठिकाणी म्हणजे आजूबाजूला अर्धा किलोमीटरच्या परिसरात कोणाचंही घर नाही, काही नाही, एकदम शांत असं ठिकाणी हे मठ आहे. आणि याची स्थापना केलेली आहे. आणि आता त्यांचे कुटुंबातील सगळेजण हे चालवतात. परमार्थ साधनालय संस्था म्हणून याला नाव आहे या संस्थेचं.
आणि साधनालय म्हणजे असं एक पुस्तिका वगैरे किंवा मुलांना असं अभ्यासिका म्हणून आहे की नाही परमार्थ झालं म्हणजे इथं तसं म्हणजे त्यांनी स्थापन केलं त्यावेळेला त्यांचं असं की पारमार्थिक शिक्षण द्यावं या दृष्टीने असं म्हणजे प्रसार करावा याचा आध्यात्मिक याचा म्हणून हे मठाची त्या काळात स्थापना केली. तरी इथं त्याप्रमाणे काही ना काही कार्यक्रम वगैरे होतात, राबवले जातात उत्सवाच्या वेळेला वगैरे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या कणकवली पासून किती अंतरावरती आहे? पासून 12 किलोमीटरवर. 12 किलोमीटर वरती आहे. 12 किलोमीटरवर. आणि बाय रोड आपण येऊ शकतो इथे. आणि आल्यानंतरच मेन रोडला आपला एक बोर्ड लावलेला आहे, श्री समर्थ मठ परमार्थ साधनालय शिवडाव म्हणून बोर्ड आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त कोणाचे जरी भक्त आले किंवा काही त्यांची राहण्याची सोय वगैरे इकडे आहे का? राहण्याची सोय आहे, इथं रूम केलेले आहे, पण इथं टुरिस्ट प्लेस म्हणून नाही. जर तुम्हाला काही साधना करायची असेल, देवाचे आणि भक्त म्हणून येणार असतील तर त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था केलेली असताना हे कसं शहरापासून 10 किलोमीटर असल्यामुळे इथं राहिले तर त्यांची जेवणा खाण्याची सोय आहे, पण आम्हाला अगोदर कळवावं लागतं. म्हणजे कसं भाजीपाला वगैरे इथं उपलब्ध होत नाही, चहा दूध वगैरे असं खेडेगाव असल्यामुळे. त्यामुळे अगोदर कळवलेलं असेल तर व्यवस्था केली जाते. त्यांना काही उपासना करायची असेल, कोणाला काय साधना असेल तर राहण्याची सोय आहे, आंघोळीला गरम पाणी वगैरे सगळी सोय आहे. आणि पर पर्सन राहणं आणि 2 वेळचं जेवण चहा याचे फक्त पर पर्सन 400 रुपये घेतले जातात. ठीक आहे. म्हणजे इथे जे भक्तजन आहे, जे इथे प्रार्थना करायला येतात, उपासना करायला येतात किंवा भजन असू दे किंवा जे भक्तिमय सर्व काही असेल तर ते काही त्यांनी इकडे राहायचं झालं तर त्यांच्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे, उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे. तर आपल्यासोबत हे येथील स्थानिक पुजारी अनंत होते, तर त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद मानतो. तर आपण आता मठाच्या गाभाऱ्यातून बाहेर आलो आहे. तर आपण आता इथे पाहूया की उत्सव कशा प्रकारे होतात, केव्हा होतात. त्या व्यतिरिक्त इथे जी भोजनालयाची सोय आहे ती बघूया कशी आहे. आणि इथे राहण्यासाठी जे सभागृह आहे त्याबद्दलही थोडी माहिती घेऊया. तर आपल्यासोबत जे पुजारी आहेत अनंत, ते आपल्याला माहिती देत आहेत. महत्वाचं म्हणजे हे ज्यांनी मठ स्थापन केला ते कैवल्याश्रम स्वामी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव हा पौष शुद्ध प्रतिपदा ते नवमी म्हणजे इंग्रजी सालाप्रमाणे आता या वर्षी 12 जानेवारी ते 18 जानेवारी असा असणार आहे. त्यानंतर त्यांच्या पश्चात ज्यांनी मठ स्थापन केला ते दादा महाराज, त्यांचा पुण्यतिथी उत्सव असतो मे महिन्यात, तो असतो. तो बाजूला इथे केला जातो. अधिक इथं मारुती मंदिर बाजूला स्थापना केलेली आहे नदीच्या कडे. तर दरवर्षी त्याचाही वैशाख शुद्ध मध्ये तो उत्सव असतो 1 दिवसाचा. असे हे महत्त्वाचे उत्सव. त्यानंतर गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, रामनवमी असे उत्सव जे असतात ते साजरे केले जातात. ठीक आहे. तर मग आता आपण एकदा भोजनालयाकडे जाऊया. तसेच जे आपले इथे भक्तजनांसाठी जे सभागृह आहे, राहण्याची सोय आहे, त्याबद्दलही माहिती घेऊया. मठाच्या नजदीकच आहे भोजनालय, तसेच राहण्याची सभागृह देखील बऱ्यापैकी प्रशस्त असं एक भोजनालय आहे. अगदी मठाच्या नजदीकच भक्तांसाठी निवास आहे. तर त्या निवासाच्या इथे आपण चाललो आहे. तर आपण बघूया निवास कसे आहेत, रूम कसे आहेत. तर आपल्यासोबत येथील स्थानिक पुजारी अनंत काका आहेत, तर ते आपल्याला रूमबद्दल माहिती देत आहेत. अशा आपल्या इथे किती रूम आहेत, म्हणजे किती लोक राहू शकतात? 5 रूम आहेत आणि हॉल आहेत. म्हणजे एका वेळी कमीत कमी म्हणजे एका रूम मध्ये 6 कॉट आहेत. त्याप्रमाणे म्हणजे 5-30 माणसं अधिक उत्सवाच्या वेळी वगैरे येणारे लोक, आपले सांप्रदायिक जे नित कायम येणारे जे म्हणजे मठात येणारे आहेत त्यांच्यासाठी लेडीजसाठी वेगळा हॉल आणि पुरुषांसाठी असा वेगळा हॉल आहे. म्हणजे 100-150 माणसं एका वेळी राहण्याची व्यवस्था. म्हणजे जेमतेम एक 150 लोकांची
व्यवस्था इथे भक्तांची इथे व्यवस्था केलेली आहे. रूम आहेत, त्याला अटॅच संडास, बाथरूम, गरम पाणी सगळी व्यवस्था आहे. उत्तम प्रकारे व्यवस्था इथे आहे. तर कोण असे भक्तजन असतील ज्यांना इथे येऊन मठाचं दर्शन घ्यायचं असेल, त्या व्यतिरिक्त इथे राहायचं असेल तर ते येऊ शकतात. असं शांततेचं ठिकाण आहे. इथे बरीच अशी नारळीची झाडं आहे, सुपारीची झाडं आहेत, सर्वता ग्रीनरी आहे. तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही नक्की इथे येऊ शकता. आणि येथील संपर्क मी माझ्या डिस्क्रिप्शनमधील देणार आहे. तर कोणी असे इथे येण्याचा प्लॅन करत असेल तर त्यांनी प्रथमतः त्यांना संपर्क करून इथे भेट द्यावी. चला मग आपण आता एका रूममध्ये जेमतेम 6 बेड आहेत. त्या व्यतिरिक्त हॉल देखील आहे. अगदी मठाच्या नजदीकच आहे. तर आता अशा प्रकारे आपण मठामधून बाहेर पडतोय. भरपूर आनंद वाटलं मठामध्ये घेऊन. तेथील स्थानिक पुजारी काकांनी देखील आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली, होणाऱ्या उत्सवाबद्दल माहिती दिली. तर असं एक शांततेचं ठिकाण आहे. असं एक शांततेचं ठिकाण आहे. तर ह्या साईडला आला तर नक्की इथे भेट द्या. आता आपण निघालो आहे. बाजूलाच एक नदी आहे. तर आता आपण आलो आहोत. मठाच्या नजदीकच एक नदी आहे आणि नदीच्या समोर हे हनुमानाचं मंदिर आहे. सुंदर असं छोटंसंच मंदिर आहे आणि त्याच्या समोरच नदी आहे. तर आपण इथूनच त्याचं दर्शन घेऊ. तर मग आता आपण जाऊया नदीकडे. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे नदीला बरंच पाणी आहे, वाहतं पाणी आहे. तुम्हाला आवाज देखील येत असेल. तर मी काही जास्त पुढे नाही जाणार आहे. सगळीकडे रान आहे, नदीचा प्रवाह पण जास्त आहे. चला मग आता आपण जाऊया आपल्या गाडीकडे आणि आता आपण इथून निघतोय. बघू आता आपण पुढे कसं काय आपलं ठरतंय जायचं. तर चला.